नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी कट्टा या यूट्यूब चॅनलवरती. तर शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र शासन कृषी पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभाग यांच्यामार्फत मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना ही सुरू करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कुक्कुटपालन, शेळीपालन तसेच म्हशीपालनासाठी महाराष्ट्र सरकारकडून भरघोस असे अनुदान मिळणार आहे. या योजनेची सर्व माहिती या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. यासाठी लागणारी सर्व कागदपत्रे तसेच हा फॉर्म कोठे भरायचा, यासाठी कोण कोण पात्र असणार आहे, याची सर्व माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेणार आहोत. तरी व्हिडिओ कोठेही स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. तर तुम्ही येथे बघू शकता, महाराष्ट्र शासनामार्फत कृषी पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभाग यांच्यामार्फत मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता ही योजना चालू करण्यात आलेली आहे. ही योजना राज्यस्तरीय योजना आहे. या योजनेचा शासन निर्णय दिनांक 9 मार्च 2026 या दिवशीचा आहे. हा शासन निर्णय आपण आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलेला आहे. तिथे जाऊन तुम्ही हा शासन निर्णय डाउनलोड करून घेऊ शकता. या शासन निर्णयामध्ये विकसित महाराष्ट्र 2047 कार्यक्रमाअंतर्गत शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्याच्या दृष्टीने पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विभागाशी संबंधित दुग्ध व्यवसाय आणि पशुपालन व्यवसायास चालना देणे या उपक्रमाचा समावेश आहे. सदर उद्दिष्ट साध्य करण्यासाठी तसेच राज्याच्या सकल उत्पन्नात भरीव सहभाग नोंदवण्यासाठी पशुजन्य उत्पन्नात वाढ करण्याच्या व्यापक भूमिकेतून पशु आरोग्याच्या सुविधेबरोबरच पशुपालन व्यवसायास पोषण वातावरण उपलब्ध करून देणे हे पशुसंवर्धन विभागाचे धोरण आहे. यासाठी पशुसंवर्धन विभाग पशुपैदास सुधारणा, पशुधनाचे आरोग्य, वैरण विकास, पशुखाद्य व पशुधनाचे व्यवस्थापन या पंचसूत्रीनुसार काम करीत आहे. राज्यात केवळ संख्यात्मक नाही तर गुणात्मक पशुधनाची वंशावळ निर्माण करण्यासाठी कृत्रिम रेतन, लिंगविनिश्चित रेतमात्रांचा पुरवठा, भ्रूण प्रत्यारोपण या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यास प्रोत्साहन देण्यात येत असून पशुपालकांना त्यांच्या दरात पशु आरोग्य सुविधा उपलब्ध होण्याच्या दृष्टीने फिरते पशु पथके कार्यान्वित आहेत. याशिवाय उत्पादन वाढीसाठी वैरण विकास कार्यक्रमासही प्राधान्य देण्यात येत आहे. पशुजन्य उत्पादनास बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने विभाग प्रयत्नरत आहे, जेणेकरून पशुपालकांच्या आर्थिक उत्पन्नात वाढ होऊन राज्याच्या अर्थव्यवस्थेत बळकटीपणा प्राप्त होईल, असा हा शासन निर्णय आहे. यामध्ये तुम्ही पाहू शकता, येथे तुम्हाला दुधाळ 5 गायी किंवा म्हशी पालन या प्रकल्पाद्वारे येथे तुम्हाला देण्यात येणार आहे. यासाठी येथे तुम्हाला लाभाचे स्वरूप म्हणजेच येथे लाभार्थ्यांना 5 दुधाळ गाय किंवा म्हैस हे तुम्हाला 3 वर्षाच्या विमासोबत तसेच शेड व त्यासाठी लागणारी साधन सामुग्री येथे तुम्हाला मिळणार आहे. यामध्ये लाभार्थी हा सर्व प्रवर्गातील अल्पभूधारक तसेच अत्यल्प भूधारक व महिला बचत गट यामधील असावा. त्यानंतर यामध्ये लाभार्थ्यांचे निकष म्हणजे सर्वसाधारण प्रवर्ग, अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीमधील लाभार्थी खालील घटकांमध्ये उतरत्या प्राधान्यक्रमाने करण्यात येणार आहे. यामध्ये सर्वप्रथम प्राधान्य म्हणजे अत्यल्प भूधारक. यामध्ये 1 हेक्टरपर्यंत त्याच्याकडे भूधारकता असली पाहिजे. त्यानंतर दुसरे प्राधान्य म्हणजे अल्पभूधारक. यामध्ये 1 ते 2 हेक्टरपर्यंत भूधारक असणे गरजेचे आहे. यानंतर तिसरे प्राधान्य म्हणजे वन हक्कधारक. यानंतर सर्वात चौथे प्राधान्य म्हणजे महिला बचत गटातील लाभार्थी. या चारही प्रवर्गातील घटकांमध्ये दिव्यांगांसाठी 5% आरक्षण तसेच महिलांना 30% आरक्षण येथे देण्यात येणार आहे. यासाठीची पात्रता म्हणजे 1 एकर स्वतःची किंवा 5 वर्ष नोंदणीकृत भाडेपट्टा इतकी जमीन आवश्यक. मात्र वन हक्क धारकांना सदर अटी लागू राहणार नाही. येथे तुम्हाला 1 एकर स्वतःची जमीन असणे गरजेचे आहे किंवा 5 वर्ष नोंदणीकृत भाडेपट्टी इतकी जमीन असणे गरजेचे आहे. त्यानंतर पशुपालन दुग्ध व्यवसायाचे शासकीय निमशासकीय संस्थेचे प्रशिक्षण अर्ज करताना प्रशिक्षण प्रमाणपत्र नसल्यास अनुदानाचा लाभ घेण्यापूर्वी प्रशिक्षण घेणे आवश्यक राहील.
म्हणजेच येथे तुमच्याकडे पशुपालन दुग्ध व्यवसाय करण्यासाठीचे शासकीय किंवा निमशासकीय संस्थेचे प्रशिक्षण केलेले प्रमाणपत्र घेणे आवश्यक आहे. यानंतर जे नसेल तर त्यासाठी तुम्हाला 2 वर्षाचा दुग्ध व्यवसायाचा अनुभव असणे यासाठी गरजेचे आहे. यानंतर या प्रकल्पाची किंमत म्हणजेच 5 गाय किंवा 5 म्हशीसाठी तुम्हाला येथे 5 लाख रुपये अनुदान मिळणार आहे. यामध्ये एका गायीची किंवा म्हशीची किंमत येथे 1 लाख रुपये देण्यात आली आहे. यासाठीचा तुम्हाला विमासुद्धा मिळणार आहे. यामध्ये 5 गायी किंवा 5 म्हशी विम्यासहित याची एकूण किंमत ही 5,60,180 रुपये इतकी असणार आहे. त्यानंतर तुम्हाला शेड निर्मितीसाठी येथे तुम्हाला 3 लाख रुपये मिळणार आहेत. त्यानंतर तुम्हाला साधन सामग्री म्हणजेच कडबा कुट्टी यंत्र, फॉगिंग मशीन, खाद्यपाण्याची भांडी, मिल्किंग मशीन, दूध कॅन, फवारणी यंत्र, सोलर 3 केव्ही व इतर साहित्य यासाठी तुम्हाला 2,75,000 इतके अनुदान मिळणार आहे. या सर्वांची एकूण किंमत म्हणजेच आपले मिळणारे अनुदान हे 11,35,180 इतके असणार आहे. इतके अनुदान आपल्याला मिळणार आहे. यासाठी जी लागणारी कागदपत्रे म्हणजे स्वतःच्या नावाने 7/12 उतारा किंवा किमान 5 वर्षाचा भाडेपट्टा नोंदणीकृत करारनामा. इथे तुम्हाला स्वतःच्या नावाचा 7/12 देणे बंधनकारक आहे किंवा तुमच्याकडे भाड्याने जमीन असेल तर त्याचा 5 वर्षाचा भाडेपट्टा नोंदणीकृत करारनामा येथे देणे गरजेचे आहे. यामध्ये वन हक्क जमीनधारकांसाठी 7/12 उतार्यावर इतर अधिकारीमध्ये नाव नोंद जिल्हाधिकारी यांच्याकडून प्राप्त झालेले अनुसूचित जे प्रमाणपत्र येथे देणे बंधनकारक आहे. त्यानंतर पशुपालन दुग्ध व्यवसायाचे शासकीय किंवा निमशासकीय संस्थेचे प्रशिक्षण प्रमाणपत्र. येथे तुम्ही जेथे प्रशिक्षण घेतलेले आहे तिथले प्रमाणपत्र येथे देणे तुम्हाला गरजेचे आहे. जर तुमच्याकडे प्रमाणपत्र नसेल तर अनुदानाचा लाभ घेण्यापूर्वी प्रशिक्षण घेण्याबाबतचे हमीपत्र येथे तुम्हाला देणे गरजेचे आहे. त्यानंतर स्थानिक पशुवैद्यकीय अधिकाऱ्याचे 2 वर्षाचे अनुभव प्रमाणपत्र किंवा दूध संस्थेत 2 वर्षाचे दूध विक्री करत असलेल्याचे प्रमाणपत्र. त्यानंतर दिव्यांगांसाठी दिव्यांग प्रमाणपत्र म्हणजेच UDDI प्रमाणपत्र येथे देणे बंधनकारक आहे. त्यानंतर बचत गटाचे सदस्यत्व प्रमाणपत्र येथे देणे बंधनकारक आहे. हे आपल्याला 5 म्हशी किंवा 5 गायीसाठी येथे सर्व माहिती तुम्हाला दिलेली आहे. यानंतर आपण पाहूया कुक्कुटपालनासाठी लागणारी सर्व माहिती. यामध्ये अंडी देणाऱ्या सुधारित कुक्कुटपालन देशी पक्ष्यांचे वाटप येथे करण्यात येणार आहे. यामध्ये किमान 200 अंडी उत्पादन देणारे 5,000 एकदिवसीय पक्षी, 1 महिन्याच्या खाद्यावरील खर्च, अर्धबंदिस्त पिंजरा गादी पद्धतीने शेड बांधकाम, खाद्य पाणी पुरवठा, भांडी, अंडी ठेवण्यासाठी ट्रे, 1 नेस्ट, ऑटोमेशन प्रणाली इत्यादी आवश्यक साहित्य, सोलर 3 केव्ही पर्यंत इथे तुम्हाला मिळणार आहे. यामध्ये लाभार्थी बघण्यात आले तर सर्व प्रवर्गातील लाभार्थ्यांना ही योजना लागू राहणार आहे. याचा निकष सर्वसाधारण प्रवर्ग, अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीमधील लाभार्थी खालील घटकांच्या उतरत्या प्राधान्यक्रमाने राबवण्यात येईल. यामध्ये सर्वात पहिला प्राधान्य म्हणजे अत्यल्प भूधारक, त्यानंतर अल्प भूधारक, त्यानंतर वन हक्क, सुशिक्षित बेरोजगार, महिला बचत गटातील इतर लाभार्थी. यामध्ये अशा पद्धतीने येथे प्राधान्य दिले जाणार आहे. यामध्ये पात्रता आपण पाहूया. या पात्रतेमध्ये किमान 20 गुंठे स्वतःची किंवा 5 वर्षे नोंदणीकृत भाडेपट्टा असलेली जमीन. मात्र वन हक्क धारकांना ही अट लागू राहणार नाही. येथे तुम्हाला तुमच्या स्वतःची 20 गुंठे किंवा भाड्याने असलेली 5 वर्ष नोंदणीकृत भाडेपट्टा असलेली जमिनी दाखवणे येथे तुम्हाला बंधनकारक आहे. त्यानंतर तुम्हाला कुक्कुटपालन व्यवसायातील किमान 2 वर्षाचा अनुभव असणे गरजेचे आहे. येथे तुम्हाला कुक्कुटपालनाचा 2 वर्ष अनुभव असणे गरजेचे आहे. कुक्कुटपालन व्यवसायाचे शासनमान्य संस्थांचे प्रशिक्षण प्रमाणपत्र येथे देणे बंधनकारक आहे. त्यानंतर या प्रकल्पाची आपण किंमत पाहूया. यामध्ये किमान 200 अंडी उत्पादन देणारे 5,000 एकदिवसीय पक्षी ₹50 प्रमाणे प्रति पक्षी. यामध्ये तुम्हाला 2,50,000 रुपये इतके अनुदान मिळणार आहे. यानंतर 1 महिन्याच्या खाद्यावरील खर्च 3 ग्रॅम प्रति पक्षी गुणिले 5,000 यामध्ये हिशोब केला तर आपल्याला 4,50,000 इतके अनुदान मिळणार आहे. अर्धबंदिस्त पिंजरा गादी पद्धतीने शेड बांधकाम यासाठी आपल्याला 15 लाख रुपये इतके अनुदान मिळणार आहे.
खाद्य, पाणी पुरवठा, भांडी, अंडी ठेवण्यासाठी ट्रे, एक नेस्ट, ऑटोमेशन इत्यादी साहित्यासाठी आपल्याला 6,68,000 इतके अनुदान मिळणार आहे. त्यानंतर आपल्याला सोलर 3 केव्हीसाठी 1,32,000 इतके अनुदान मिळणार आहे. त्यानंतर प्रकल्पाची एकूण किंमत बघितली तर इथे आपल्याला कुक्कुटपालन व्यवसायासाठी 30 लाख रुपये इतके अनुदान मिळणार आहे. याचे स्वरूप म्हणजे सर्वसाधारण लाभार्थी 50% इतके अनुदान मिळणार आहे. त्यानंतर अनुसूचित जाती किंवा जमाती प्रवर्गासाठी 75% इतके अनुदान यांना मिळणार आहे. अनुदान हे 2 टप्प्यात देय राहील. एकूण अनुदानाच्या 50% इतके पहिल्या टप्प्याचे अनुदान लाभार्थ्यांनी शेड निर्मिती केल्यानंतर देय राहील व उर्वरित दुसऱ्या टप्प्याचे 50% अनुदान साधनसामुग्री खरेदी व पक्षी खरेदी केल्यानंतर देण्यात येणार आहे. यानंतर लागणारी आवश्यक कागदपत्रे म्हणजे कुक्कुटपालन व्यवसायातील किमान 2 वर्षाचा अनुभव असल्याचे स्थानिक पशुवैद्यकीय अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र येथे देणे बंधनकारक आहे. त्यानंतर वन हक्क जमीनधारकांसाठी 7/12 उताऱ्यावरील इतर अधिकारमध्ये नोंद किंवा जिल्हाधिकारी यांच्याकडून प्राप्त झालेले अनुसूचित जे प्रमाणपत्र देणे येथे गरजेचे आहे. त्यानंतर दिव्यांगांसाठी UDID कार्ड म्हणजेच दिव्यांग प्रमाणपत्र येथे देणे बंधनकारक आहे. त्यानंतर बचत गटाचे सदस्यत्व प्रमाणपत्र येथे देणे बंधनकारक आहे. आणि शेवटचा ऑप्शन म्हणजे प्रकल्पासाठी कर्ज मंजुरी सहमती येथे आपण देणे गरजेचे आहे. तरी हा असा महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत नक्कीच शेअर करा व व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.